हाय हॅलो नमस्ते. मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, इथे मी कुबघेवड्याच्या शेंगा घेतल्या आहेत. तर आज मी तुम्हाला कुबघेवड्याच्या शेंगांची सुक्की भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे. तर बघा, सर्वात अगोदर आपल्याला ह्या शेंगा या पद्धतीने सोलून घ्यायच्या आहेत. ज्या शेंगांच्या शिरा असतात ना, त्या काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर बघा, आतमध्ये शेंग किडीची वगैरे आहे का ती पाहायची आहे आणि मग तिला या पद्धतीने आपल्याला तोडून घ्यायच्या आहेत. तर बघा, अगदी या पद्धतीने ह्या सर्व शेंगा आपल्याला साफ करून घ्यायच्या आहेत. आता शेंगा साफ करते तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. तर बघा, इथे मी व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने सर्व शेंगा साफ करून घेते. तर बघा, आता इथे थोडंसं ह्याला असा डाग पडला आहे, पण शेंग चांगली आहे त्याच्यामुळे ही शेंगसुद्धा मी घेणार आहे. आणि ह्याच्या ज्या शिरा आहेत ना, त्या व्यवस्थित अशा काढून घ्यायच्या. तर बघा, आता हे सर्व शेंगा मी साफ करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर इथे पाहू शकता, सर्व शेंगा व्यवस्थित अशा मी निवडून घेतल्या आहेत. आता याला मी 2 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेणार आहे. आता बघा, इथे मी एक मीडियम आकाराचा कांदा घेतला आहे. आता या कांद्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. तर अगदी सोपी रेसिपी आहे, झटपट होते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर बघा, आता ह्या कांद्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. तर इथे मी कांद्याची साल काढून घेतली आहे. त्यानंतर आपल्याला हा कांदा या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. म्हणजे अगदी बारीक कट करायचा नाही आहे, थोडा थोडा मोठा असेल तरीसुद्धा चालणार आहे. तर बघा, इथे मी हा कांदा कट करून घेते. तर इथे पाहू शकता, आपला कांदा देखील कट करून झालेला आहे. आता बघा, गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आहे. कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला 1 पळी तेल घालून घ्यायचं आहे. आता बघा, तेल गरम झालं की यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे. त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहे. जिरे मोहरी तडतडली की यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे. त्यानंतर बघा, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतल्या होत्या, त्या देखील यामध्ये घालून घेतल्या आहेत. आता आपल्याला कढीपत्ता आणि लसूण तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, इथे जो बारीक कट करून घेतलेला कांदा होता ना, तो देखील यामध्ये घालून घ्यायचा आहे तेलामध्ये. आणि तेलामध्ये 1 मिनिटभर कांदा देखील परतून घ्यायचा आहे. आता बघा, इथे मी काही मसाले घेतले आहेत, खूप जास्त नाही आहेत, बेसिक मसाले आहेत. कांदा मसाला घेतला आहे, त्यानंतर लाल तिखट घेतले आहे, बेडगी मिरची पावडर घेतली आहे आणि थोडीशी हळद घेतली आहे. आता हे मसाले आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. आता बघा, मसाले परतून झाले की यामध्ये आपण कुबघेवड्याच्या शेंगा घालून घ्यायच्या आहेत. तर बघा, इथे सर्व कुबघेवड्याच्या शेंगा मी कढईमध्ये घालून घेतल्या आहेत. त्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तर बघा, मीठ घातल्यानंतर हे पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला कढईवरती झाकण ठेवून त्यावरती 1 ग्लास पाणी घालायचं आहे, जेणेकरून भाजी खाली लागणार नाही आणि आपली भाजी पटकन शिजली जाईल. आता बघा, हे 10 मिनिटं असंच ठेवायचं आहे. अधूनमधून झाकण काढून भाजी हलवायची आहे. तर बघा, 10 मिनिटे झालेली आहेत. अधूनमधून मी 2 वेळा भाजी हलवली होती. आता आपण झाकण काढून भाजी चेक करून घेऊया. तर बघा, एकदा भाजी आपण हलवून घेऊया, मिक्स करून घेऊया. त्यानंतर ह्या घुगऱ्या ज्या आहेत त्या शिजल्या आहेत का ते चेक करायचं आहे. शेंगा शिजायला फार वेळ लागत नाही, पण ज्या ह्या घुगऱ्या असतात त्याला शिजायला थोडा वेळ लागतो. तर बघा, ह्या घुगऱ्या व्यवस्थित अशा शिजल्या आहेत.
आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे। तर इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट करून घेतला होता, तो यामध्ये घालून घेतला आहे। तुम्हाला जर कूट नसेल घालायचा तर नाही घातला तरीसुद्धा चालणार आहे, पण शेंगदाण्याच्या कूटाने ह्याला चव आणखीन जास्त येते, त्यामुळे इथे मी कूट घातलेला आहे। आता कूट घालून हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे। त्यानंतर 1 मिनिटभर यावरती झाकण ठेवायचं आहे पुन्हा। तर बघा, कूट घातल्यानंतर मी 1 मिनिटभर यावरती झाकण ठेवून घेतलं होतं। आता आपण भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया। तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक, एक सबस्क्राईब नक्कीच करा। नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं। तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय।